झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिलीच बातमी पाहणार आहोत। पश्चिम महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्या मनोज घोरपडेला 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आलं। मनोजला उपचारांसाठी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तब्बल 250 फूट खोल बोरवेलमध्ये मनोज पडला होता, मात्र सुदैवानं तो 22 फुटांवर अडकला होता। तकरीबन 2:10 को दोपहर में रावरी के कानड़ गांव में मनोज घोरपड़े नाम का एक 4 साल का बालक एक बोरवेल में जा गिरा। अमूमन देखा गया है कि बोरवेल से काफी डेंजरस होता है बोरवेल में गिरे हुए बच्चे निकालना, कितना जद्दोजहद का काम होता है। लेकिन यहाँ के कानड़ गांव के सारे गांवकरी, हमारे पुलिस की टीम ने और महसूल की टीम ने सारे साधन सामग्री जमा किए और 4 घंटे के बाद जद्दोजहद के बाद मनोज को सुखरूप तरह से यहाँ से बाहर निकाला गया। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। प्रशांत, या मनोजच्या प्रकृतीबद्दल काय काय माहिती मिळते? मनोजची प्रकृती अद्याप तर स्थिर आहे। मनोज जो बोरवेलमध्ये अडकला होता, सुमारे 22 फूट खाली वर तो अडकला होता आणि त्या ठिकाणी त्याला तातडीने ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आणि झी 24 तासची बातमी पाहिल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागं झालं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजनही सोडण्यात आला होता आणि त्याच बरोबरीने दुसऱ्या साईडने खड्डा खांदून त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते। त्यामुळे आता त्याची तरी प्रकृती स्थिर आहे। त्याचे आई वडील त्याच्याकडे आहेत आणि डॉक्टर त्याच्या पुढच्या उपचाराची काटेकोरपणे काळजी घेत आहे। मात्र एवढ्या सगळ्या प्रयत्नांमुळे अखेर मनोजला 2 ते 2.5 तासात तातडीने बाहेर काढण्यात आल्याचं आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता। ज्यावेळेस मनोजला वाचवण्याचे प्रयत्न चालू होते त्यावेळेस त्याची आई धाय मोकळून रडत होती। मात्र जसंच मनोजला बाहेर काढण्यात विचारात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, खूप झटपट मनोजला बाहेर काढण्यात आलं, 2 तासात काढण्यात आलं, म्हणजे ही विशेष बाब आहे। काय नेमके प्रयत्न करण्यात आले, कशा पद्धतीने त्याला बाहेर काढण्यात आलं? बरोबर आहे। मनोज हा आपल्या शेतावरील बोरवेलमध्ये ज्यावेळेस पडला त्यावेळेस त्याची आई त्याच्या बाजूलाच होती आणि मनोज च्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला। तिने आसपासच्या लोकांना सांगितलं आणि आसपासच्या लोकांनी धावपळ करून काही अंतरावर त्या ठिकाणी एक पोकलेन मशीन काम करत होतं, त्याला तातडीने त्या ठिकाणी बोलवलं आणि म्हणूनच मनोजला 2 ते 2.5 तासात वाचवण्यात यश आलंय। पोकलेन मशीनच्या सहाय्याने एक बाजूला खड्डा खांदण्यात आला। मनोजला आवाज देत होता। ज्यावेळेस वृत्तवाहिन्यांवर बातम्या सुरू झाल्या त्यावेळेस प्रशासन जागं झालं होतं आणि प्रशासनाने त्या ठिकाणी येऊन धावपळ केली। अखेर पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने मनोजला लवकर काढण्यात आले। अगदी बरोबर प्रशांत, एकंदरीत मनोजचं नशीब बलवत्तर म्हणून तो 22 फुटांवर अडकला आणि त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे। धन्यवाद प्रशांत संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।